श्री स्वामी समर्थ. उद्या गुरुपौर्णिमा आहे. उद्या आपल्या स्वामी भक्तांसाठी खूप खास दिवस आहे. पण ज्यांना पितळ आहे, सुतक आहे, मासिक धर्म आहे, त्यांच्यासाठी त्यांना ही सेवा करायला जमणार नाही, हे माहिती आपल्या सर्वांना. तरी पण ते करू शकतात. मनातल्या मनामध्ये ते स्वामींना गुरुपद देऊ शकतात. असं नाही की तुम्ही त्यांना त्यांची पूजा केलीच पाहिजे, असं काही नाही. तुम्ही मनातल्या मनात त्यांना तुम्ही साखर घालू शकता, तुम्ही त्यांना गुरुपद देऊ शकता. सोबत तुम्ही मनातल्या मनात तुम्ही मानस पूजा करू शकता. म्हणजे एका जागेत तुम्ही 15 मिनिटं बसा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करा, तारक मंत्र करा, विष्णू सहस्रनाम तुम्ही श्रवण करा, व्यंकटेश स्तोत्र तुम्ही श्रवण करा, तुम्ही स्वामी सारामृत श्रवण करा, तुम्ही जेवण त्यांच्या आवडीचं उद्या जेवण करून त्यांना नैवेद्य दाखवा, तुम्ही त्यांच्या पिवळी वस्त्र धारण करा, तुम्ही त्यांच्या आवडीच्या गोष्टी करा. असं नाही की तुम्ही त्यांचा अभिषेक केलाच पाहिजे प्रत्यक्षरित्या, असं नाही. स्वामी तुमची भक्ती बघतात, तुमचं अंतकरण बघतात, तुमचा देखावा नाही बघत. त्यामुळे आपलं अंतकरण किती शुद्ध आहे आणि आपण अंतकरणावर त्यांना किती साथ देतोय हे महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण अभिषेक करतोय आणि आपलं मन इथे तिथे भटकते, त्याचा अर्थ नाही आहे. त्यामुळं दुःखी होण्याचं काहीच कारण नाही. आपण पुढच्या वर्षी सगळ्या सेवा करणार आहोत, पण ह्या वर्षी आपल्याला करायच्या तर फक्त मानसपूजनही करायचं आणि अंतकरणापासून करा. स्वामी नक्की तुम्हाला पावते.